नमस्कार, मी आहे रोहिणी आणि फूडी रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण हा जो रस्सा बनवलेला आहे तर तो पावटा आणि बटाटा रस्सा आहे. तर याचीच रेसिपी मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर यासाठी जे लागणारं वाटण आहे, बेसिक वाटण इथे मी तयार करून घेत आहे. तर प्रथमतः मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे, तसेच 8 ते 10 लसणाच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत. याचबरोबर मी ओलं खोबरं आणि आल्याचे 2 तुकडेसुद्धा घेतलेले आहेत. यानंतर मी थोडीशी तीळ घेतलेली आहे. याचबरोबर जिरेसुद्धा, तसेच 4 ते 5 लाल मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि थोडेसे शेंगदाणेसुद्धा. तसेच हे वाटण मी मिक्सरला लावून घेणार आहे. कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये 2 चम्मच तेल ओतून घेतलेले आहे. तसेच याबरोबर हे जे वाटण केलेलं आहे ते मी कढईमध्ये टाकलेलं आहे आणि ते छान असं व्यवस्थित परतून घेत आहे. तर यानंतर मी हळदी पावडर टाकून घेतलेली आहे 1 चम्मच. त्याचबरोबर धने पावडरसुद्धा 1 चम्मच टाकलेला आहे. तसेच यामध्ये आपल्याला 1 चम्मच कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि लाल तिखटसुद्धा 1 चम्मच टाकून घेतलेला आहे. तर हे सगळं व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर इथे मी पावट्याचे दाणे आहेत ते सोलून घेतलेले आहेत. पावट्याच्या शेंगा असतात आणि ते सोलून घेतलेले आहेत आणि 1-2 मीडियम साईजचे बटाटेसुद्धा घेतलेले आहेत कट करून. छान असं परतलं गेलं की त्यामध्ये आपण हे जे दाणे आणि बटाटाचे काप आहेत ते टाकून घेऊया. ह्याला व्यवस्थित परतून घेऊया आणि 1-2 मिनिटभर आपल्याला 2 मिनिटभर असेच हे वाटणामध्ये आपण शिजवून घेऊया थोडंसं. यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे, जेणेकरून पावटासुद्धा लवकर शिजेल. हवे तेवढे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. जास्त दाटसरही नाही आहे, जास्त पातळसुद्धा नाही आहे. तसेच याला उकळी फुटायला लागली की त्यामध्ये आपण टोमॅटो कापून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर अशी ही आजची रेसिपी आहे आणि खूप भन्नाट लागते ही रेसिपी. अगदी तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि भातासोबतसुद्धा खाऊ शकता. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.